लग्नकार्य सुरू झालेले आहेत आणि आमच्या इथे ना आगरी समाजामध्ये लग्नाच्या 2 दिवस अगोदर तळणाचा कार्यक्रम असतो आणि त्या तळणाच्या कार्यक्रमाला वडे, पापड्या आणि पापड याचा नैवेद्य दाखवतात. आज आपण तशाच पद्धतीचे पण फक्त गोड न करता फक्त मीठ घालून हे वडे करणार आहोत. त्यासाठी आहे ना पीठ करून घ्यायचं आहे आणि पीठ करण्यासाठी आहे ना 100 ग्राम चणा डाळ, 100 ग्राम उडदाची डाळ, 15 ग्राम धणे, 10 ग्राम बडीशेप, अर्धा टीस्पून काळी मिरी आणि 1 टीस्पून मेथी दाणे मस्त आहे ना खमंग असा तव्यावर भाजून घ्यायचा आहे. आणि मग नंतर थंड झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो ज्वारी आणि पाव किलो गहू मिक्स करून गिरणीतून हे पीठ दळून आणायचं आहे. आणि आता वडे करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि मग गरम पाणी घालून घट्टसर गोळा मळून तो 1 तासासाठी मी मस्त भिजत ठेवला होता. 1 तासानंतर परत एकदा पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याचे मी आता ज्या आकाराचे वडे करायचे आहेत त्यासाठी आहे ना पेढे करून घ्यायचे आहेत. प्लास्टिकला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेतलेलं आहे. लाटायचे नसतील तर आपण हाताने सुद्धा हे वडे थापू शकतो, पण फक्त जास्त पातळ न करता थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत. त्यामुळे ते मस्तपैकी असे फुगतात आणि मग खायलासुद्धा संध्याकाळपर्यंत एकदम नरमच राहतात. वडे दोन्ही बाजूनी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता फ्राय करून घेत आहे. आज हे वडे फक्त मीठ घालून केलेले आहेत, पण जर का आपल्याला गोड करायचे असतील तर भाकरीची उकड काढतो तशी पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि गूळ विरघळून घ्यायचा आहे. आणि मग हे पाणी आपण पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि मग त्या पद्धतीने आपण गोड वडे करू शकतो. आज आता सर्व वडे करून झालेले आहेत. आजच्या जेवणामध्ये बघा मटण केलेलं आहे आणि मटणासोबत हे गरमागरम वडे. जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.